फुटपाथ चालण्यासाठी असतं की ठेकेदारांच्या केबल पाईपलाईन गाडण्यासाठी? याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल। ही शालेय मुलगी बघा, रस्त्यावरून चालायचं तर गाडीचा धोका आणि फुटपाथवरून चालायचं गेलं तर फुटपाथ फोडून ठेवलाय। हा फुटपाथ नागरिकांसाठी आहे की पाण्याची लाईन, हायटेन्शन केबल, इंटरनेटची केबल आणि खाजगी केबलवाल्यांच्या बापाची जागा? फक्त 4 इंचाच्या खाली लाईटीची केबल, पाण्याची लाईन, इंटरनेटची वायर टाकल्या जातात आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी खुर्च्यांवरती बसून फक्त फायलांवरती सह्या मारतात। साईटवरती येऊन तपासणी नाही, सुरक्षा बॅरिगेटिंग नाही, फुटपाथवरती दुरुस्ती नाही, ठेकेदारावर कारवाई नाही। मग प्रश्न सरळ आहे, अधिकारी जनतेच्या पगारावरती बसले आहे की ठेकेदाराच्या इशाऱ्यावर? उद्या या फुटपाथवरून एखाद्या शाळकरी मुलांना करंट लागला, पाय घसरून अपघात झाला किंवा रस्त्यावरती उतरल्यामुळे गाडीने उडवले तर जबाबदार कोण? पथ विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग आणि केबल कंपन्या या सगळ्यांनी मिळून नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे। आज आम्ही स्पष्ट सांगतो, फुटपाथ तत्काळ दुरुस्त करा, संपूर्ण केबल पाईपलाईन ऑडिट करा, अशा परवानग्या कुठल्या अधिकाऱ्याने दिल्या ते जाहीर करा आणि दोषी ठेकेदारावरती गुन्हे दाखल करा। नाहीतर हा मुद्दा फक्त व्हिडिओ पुरता थांबणार नाही। तक्रार, RTI, वरिष्ठांकडे पाठपुरावा आणि कायदेशीर कारवाई सगळ्या पातळीवरती प्रशासनाला उत्तर द्यावेच लागणार। पुणे महानगरपालिका अधिकारी हो, लाज असेल तर जागे व्हा, कारण हा फुटपाथ जनतेचा आहे, ठेकेदाराच्या कमाईचा अड्डा नाही। कलम कायदा, भ्रष्टाचाराविरोधात आवाज। तुमच्या भागात अशा प्रकारे हलगर्जीपणा जर चालू असेल तर त्याच्यावरती कारवाई कशी करायची, अधिकाऱ्यांना जाब कसा विचारायचा, त्याचा संपूर्ण तक्रारी अर्जाचा नमुना शेवटी जोडलेला आहे। धन्यवाद।